छत्रपती शिवरायांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळल्याची घटना घडून आता 8 दिवस पूर्ण होतील. अजूनही हा मुद्दा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये यावरून आरोप प्रत्यारोप झाले. राजकोट किल्ल्यावर राडाही झाला. त्यानंतर महाविकास आघाडीनं 1 सप्टेंबरला मुंबईत हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चाचं आयोजन केलं होतं. मोर्चा आणि सरकारला जोडे मारो आंदोलन असं याचं स्वरूप होतं. साधारण 2 तास सुरू असलेल्या या आंदोलनात नेमकं काय घडलं, या आंदोलनातून महाविकास आघाडीनं काय साध्य केलं आणि याला महायुतीनं कसं प्रत्युत्तर दिलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात या आंदोलनात नेमकं काय झालं. तर महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याच्या बातम्या आल्या. पण तरीही महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सकाळी हुतात्मा चौकात जमले. त्यानंतर एकत्रितपणे त्यांनी गेटवे ऑफ इंडियाकडे मोर्चा काढला. गेटवे ऑफ इंडिया परिसरात उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून पुतळा कोसळल्याचा निषेध केला. या आंदोलनात आणि मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार शाहू छत्रपती, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, सचिन सावंत आणि महाविकास आघाडीचे इतर नेते, आमदार आणि खासदार सुद्धा उपस्थित होते. अनेक नेत्यांनी मोर्चात चालताना छत्रपती शिवरायांची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या हातात घेतली होती. तर शिवद्रोह्यांना माफी नाही असे फलकही हातात घेतले होते. शाहू महाराज आणि शरद पवार यांनी हातात हात धरून बरंच अंतर चालत पार केलं. त्यानंतर ते गाडीतून पुढे आले. तर इतर नेत्यांनी सगळं अंतर चालत पार केलं. मग गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रमुख नेत्यांची भाषणं झाली, ज्यात केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली. पण महाविकास आघाडीनं फक्त 2च तासात झालेल्या आंदोलनातून नेमकं काय साध्य केलं? तर महाविकास आघाडीनं या आंदोलनातून पहिली गोष्ट साध्य केली ती म्हणजे एकजूट दाखवून देणं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाऱ्याचं कारण सांगितलं. एका अर्थानं नौदलाकडे बोट केलं. पण अजित पवारांनी थेट जनतेची माफी मागितली. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं राज्यभरात आंदोलन केलं. अजित पवार एकटेच राजकोट किल्ल्यावर गेले. त्यामुळे महायुतीमध्ये ब्लेम गेम सुरू आहे का, जबाबदारी ढकलण्याचं काम सुरू आहे का, अशी चर्चा सुरू झाली. हेच महाविकास आघाडीनं मात्र हा मुद्दा एकत्रितपणे लावून धरला. राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र गेले. तिथं झालेल्या राड्यातही तिन्ही पक्ष एकत्र दिसले. त्यानंतर या आंदोलनातूनही महाविकास आघाडीनं एकजूट दाखवून दिली. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मोर्चात एकत्रितपणे सहभाग घेतला. मुख्यमंत्री पद, जागा वाटप, छोटा भाऊ, मोठा भाऊ असे अनेक मुद्दे महाविकास आघाडीच्या फुटीला कारणीभूत ठरतील अशी चर्चा होत असतानाच महाविकास आघाडीनं शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरून एकत्र येत आपली एकजूट कायम आहे आणि एकाच विचारावर आणि एकाच भूमिकेवर चालतोय हे निवडणुकांच्या तोंडावर दाखवून दिलंय. महाविकास आघाडीनं या आंदोलनातून दाखवून दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र धर्माची लाईन अधोरेखित करणं. या आंदोलनाची सुरुवात झाली हुतात्मा चौकातून. हुतात्मा चौक हे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण, ज्याच्याशी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जोडला जातो. अशी जागा जी महाराष्ट्र धर्माचं महत्त्व स्पष्ट करते. तिथून हा मोर्चा गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेला. तिथं नेत्यांची भाषणं झाली. पण त्याआधी या नेत्यांनी पुतळ्याला अभिवादन केलं. आता गेटवे ऑफ इंडिया समोर असलेल्या या पुतळ्याला 63 वर्ष पूर्ण झाली आहेत. पुतळा उभारला गेला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर वर्षभरातच या पुतळ्याची स्थापना झाली होती. यासाठी त्या काळी नवख्या असणाऱ्या सदाशिवभाऊ साठे यांना शिवरायांचं शिल्प घडवण्याचं काम दिलं गेलं. क्ले मॉडेल, तपासणी, परवानगी अशी सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर हा पुतळा उभा राहिला, जो आजही दिमाखात उभा आहे, समुद्री वाऱ्याचा सामना करत. हा पुतळा फक्त मुंबईचीच नाही तर सगळ्या महाराष्ट्राची शान ठरला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर तो राज्याची ओळखही ठरला. उद्धव ठाकरे यांनीही मालवणमधला पुतळा कोसळल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या पुतळ्याचा उल्लेख केला होता. साहजिकच महाविकास आघाडीनं आंदोलनाच्या ठिकाणामधून महाराष्ट्र धर्माचा मुद्दा हायलाईट करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत या गोष्टीचा त्यांना फायदा झाला होता. भाजपच्या राजकारणाच्या विरोधात महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह उभं करता आलं होतं. आता विधानसभेच्या आधीही महाराष्ट्रासाठी आराध्य असणारे छत्रपती शिवराय, त्यांचा महाराष्ट्राच्या राजधानीत उभारलेला पुतळा आणि महाराष्ट्र धर्माची अस्मिता जागवणारा हुतात्मा चौक अशी लाईन महाविकास आघाडीनं पकडल्याचं दिसून येत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनात कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज सुद्धा सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीवेळी शिवरायांचे वंशज असणारे शाहू महाराज आणि उदयनराजे भोसले
हे निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपकडून उदयनराजेंना तिकीट देण्यात झालेला उशीर आणि महाविकास आघाडीनं शाहू छत्रपतींना घरी जाऊन दिलेली उमेदवारी या गोष्टींची प्रचंड चर्चा झाली होती, जो निवडणुकीतही प्रचाराचा मुद्दा ठरला होता. पण छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी दोषींना कठोर शासन झालं पाहिजे आणि पुतळा प्रकरणाचं कुणीही राजकारण करू नये अशी भूमिका घेतली होती, ते सुद्धा एक प्रसिद्धी पत्रक काढून. पण शिवरायांचे वंशज असणारे शाहू महाराज महाविकास आघाडीच्या आंदोलनात सक्रिय झाले. त्यांनी भाषण सुद्धा केलं. जून 2022 मधल्या राज्यसभा निवडणुकांपासून महाविकास आघाडीवर आणि विशेषतः उद्धव ठाकरेंवर शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात गेल्याची टीका होत होती. पण उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडली आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आता शाहू महाराज आंदोलनात सहभागी झाल्यानं आंदोलनाचा मुद्दा आणखी ठळक करण्याची आणि आंदोलनाला राजकारणापलीकडे वेटेज मिळवून देण्याची आखणी महाविकास आघाडीनं केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या भाषणात कुठले मुद्दे मांडले ते सुद्धा बघूयात. शरद पवार म्हणाले की वाऱ्याच्या वेगामुळे शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याचे विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. मात्र गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात गेल्या 50 वर्षांपासून शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा आहे. मात्र मालवणमधील पुतळा हा भ्रष्टाचाराचं उदाहरण होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावानं राजकारण करायचं आणि पेशवाईसारखा महाराजांचा अपमान करायचा अशी त्यांची नीती आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचारातून महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचं पाप राज्य आणि केंद्र सरकारनं केलंय. मालवणमध्ये महाराजांचा पुतळा कोसळला तो फक्त पुतळा नव्हता, तर दोन्ही सरकारनं महाराष्ट्राचा अवमान केलाय. त्या विरोधातच आपण हे आंदोलन केलंय. आता त्यांनी माफी मागितली असेल, मात्र ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी जनतेनं महाराजांची माफी मागितली की देशात आणि राज्यात हे शिवद्रोही सरकार आणलं. आता या सरकारला माफी नाही. या शिवद्रोही सरकारला चले जाव असं सांगण्यासाठीच इथे आम्ही जमलोत. या आंदोलनावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की शिवद्रोही म्हणतात आपण राजकारण करतो, मात्र ते करतात ते राजकारण नाही तर गचकरण आहे. आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं सांगतो, गेट आउट ऑफ इंडिया. सत्ताधारी म्हणतात की माफी मागूनही ते राजकारण करतात. देशाचे पंतप्रधान मोदींनी माफी मागितली होती, मात्र माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावरची मगरुरी दिसून येत होती. माफी मागताना त्यांनी नतमस्तक हे फक्त शब्दांनी सांगितलं, मात्र मगरुरीनं माफी मागितली. आता त्यांनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली, पुतळ्यात भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली, की भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरून घालण्यासाठी मागितली? राज्याच्या किनारपट्टीवर नौदल दिन साजरा होत असल्यानं त्यावेळी अभिमान वाटला होता, पण त्याच वेळी घाईत भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. निवडणुकीत ते सतत म्हणायचे की ही मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, हात लावेल तिथे सत्यानाश होईल. आता महाराजांची माफी मगरुरीनं मागून जमणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराजांचा पुतळा कोसळणं म्हणजे महाराष्ट्राच्या आत्म्याचा आणि धर्माचा अपमान आहे, जो महाराष्ट्राचा अपमान आहे. थोडक्यात महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमध्ये सरकारला भ्रष्टाचार, महाराष्ट्र धर्म यावरून टार्गेट केलं. शरद पवारांनी राज्य सरकारला लक्ष केलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी मात्र मोदींना यावरून टार्गेट केलं. महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांना उद्देशून शिवद्रोही हा शब्द वापरला. त्यामुळे महाविकास आघाडी राज्यात शिवद्रोही विरुद्ध शिवप्रेमी असं परसेप्शन मांडण्याची संधी महाविकास आघाडीला मिळाली आहे का, अशीही चर्चा आता होताना दिसते. दरम्यान महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजपनंही राज्यात काही ठिकाणी आंदोलन केलं. त्यात विशाळगडाच्या अतिक्रमणाबद्दल भूमिका का घेतली नाही म्हणून महाविकास आघाडीला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. पण त्या आंदोलनात फक्त भाजपचेच नेते सहभागी झाले होते. महायुतीच्या इतर 2 पक्षातले नेते आणि कार्यकर्ते यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची म्हणावी अशी चर्चा झाली नाही. पण महाविकास आघाडीनं 2 तासात केलेलं हे आंदोलन दूरगामी परिणाम करण्यात यशस्वी ठरणार का, हे राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.